बायको मेली त्याच्या बापाची, म्हणजे भगवान शंकराची. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही काय नाही काय नाही, कुठं डिजिटल बोर्ड नाही, काय नाही काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? मोमाला. कुणी? शंकरानं. आता शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण त्या माणसाकडं माणसं मारायचं खातं. आणि तो मारानच, वर माणसंच जाईना. मग वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का. वर लय लफडे हो, लय लफडे. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. हा, तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. आणि वरच्याने मीटिंग घेतली, भाऊ शंकर काय उठत नाही. हे म्हणले असं करा, शंकराला बायको करून द्या, म्हणजे शंकर जागे होईल. हे लगेच म्हणले बायको करून देऊ, पण उठवायला कोण जाईल. जो उठवायला गेला त्याचा तर घोटाळा झाला. हे सगळे गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संघ आलोय. मग तो म्हणे तुम्ही बायको करा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कोण, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. म्हणले कारण नवरदेव पाच वागा नाही, अंगाला भस्म, गळ्यात साप, राला नदीव, फिराया नदीव. तो काय आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. बँड दुसऱ्याचा, घोडा दुसऱ्याचा, घोड्यावर घोडा. हे बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली, आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. बाय